तर का म्हणते मित्रांनो, आपले ब्लॉग पाहायचा आहे तर आपल्या आयडीला फॉलो करा. आणि इकडे आपले मित्र होते मस्त बसून आराम करत. तर असं काळाचा विचार झालता की आपला ब्लॉग माझ्याकडून सगळ्याला रामराम मी करतो. आणि इकडे सगळ्याला रामराम झाल्यावर इकडे चेत्या होता प्रॅक्टिकल लिहत आणि मायापतलं बुक घेऊन. तर त्याला लावू दे म्हणलो आता लिहतच. तर मग मी इकडे आपला पण एक ब्लॉग काढलो. आता सगळ्या व्हिडिओमध्ये आपले मित्र दिसते ना, तर मी पण माया एक ब्लॉग काढाव म्हणलो. तर लागलो मग आपला ब्लॉग काढायला. तर इकडे आम्ही आलते होते आपल्या थेरीच्या क्लासले आणि इकडे आम्ही तिघच जण होते आपल्या थेरीच्या क्लासले. मी, भूषण भाऊ आणि अनुराग. तर आमचा तेवढ्यातच थेरीचा क्लास होत होता. तेवढ्यात पण आपला पण ब्लॉग काढायला लागलो. आणि इकडे आपला क्लास सरल्यावर आम्ही जायला लागले होते घराकडे. तर मी बसलो होतो मग आपल्या भूषण भाऊच्या गाडीवरनं निघले आम्ही घराकडे जासाठी. आणि तेवढ्यातच पांडकवड्याला आल्यावर तेवढ्यात भेटला होता ध्रुव भाऊ. इकडे गोल्यानं वैभ्या होते मस्त. तर त्यांच्या गाडीवर बसलो ना मी आलो होतो इकडे चटणी घ्यासाठी. तर तेवढ्यात भेटला होता मग आपल्याला विशाल भाऊ. तर मी मग त्याच्या गाडीवर बसलो ना आलो होतो इकडे विशाल भाऊ. बरं तर त्याला घ्यायची होती मग ती चप्पल. तर त्यानं गेलते होते अंदर चप्पल घ्यासाठी. आणि त्यांचं चप्पल घेणं झाल्यावर आम्ही आलते होते मग इकडे घराकडे जासाठी. तर त्यानं म्हणे थांबा थांबा जाऊ आपण थोड्या वेळात. तर मग त्याची गाडी काढली आणि निघले आम्ही घराकडे जासाठी. तर आम्ही आलते होते मग इकडे बस पासाठी यवतमाळ बस, कारण मला जायचं होतं गाडीवर. तर तेवढ्यात काही बस काही दिसली नाही. तर तिथं होतं फक्त 15 डब्बा. तर मग आता विशाल भाऊ म्हणे चल मग मी माझ्या गाडीवर नेऊन सोडतो म्हणे तुले. तर मग आम्ही बसले त्याच्या गाडीवरनं आले इकडे. आणि उमरीमध्ये येऊन पाहतो तिकडे बाजार भरून होता. मला काही माहित नव्हतं आज बुधवार होता म्हणून. ते हे आहे आमच्या उमरीचा बाजार. तर पाहून घ्या मित्रांनो. भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओला. आजचा आपला एवढाच ब्लॉग. अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो सबस्क्राईब कर.